नमस्कार. टेक्नॉलॉजी ऑन व्हील्सच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळेच आज विद्याप्रतिष्ठानच्या शारदा निकेतनमध्ये आज आलात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय पवार साहेब, ज्यांच्या खरं तर मनात अनेक दिवस ही गोष्ट आणि AI बद्दल ज्यांनी स्वतःला वाहून घेतले असे माननीय प्रतापराव पवार, माननीय प्रभुणे सर, आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक विवेक सावंत सर, मणियार काका, निलिमाताई, श्री किरीटन गुर्जर, लांडे सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा एक अतिशय नवीन आणि अनोखा आणि कदाचित देशात पहिलाच उपक्रम असेल आणि तो आपल्या पुण्यातून होतोय आणि बारामतीच्या मुलांना त्याचा खरं तर त्याचा उपयोग होणार आहे. ही आमच्या सगळ्यांसाठीच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय पवार साहेब आणि माननीय प्रताप पवार साहेब आणि प्रभुणे सर आणि प्रताप पवार तर ते म्हणले बालवाडीचे मित्र आहेत. ज्या शाळेमध्ये खडू कदाचित असायचा आणि आम्ही तुमच्याचकडून आखायचं की तुम्ही वाईट वागला की तो खडू घेऊन शिक्षक तुम्हाला मारायचे, अशी ते एक काळ होता, तो एक वेगळा. आणि त्या काळामध्ये खडूही गेला आणि ती पाटी गेली आणि आज या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे वर्ग एखाद्या गाडीमध्ये असू शकतो. ही एक नवीनच संकल्पना देशात पहिल्यांदाच बारामतीत 20 वर्षापूर्वी ज्याचा उल्लेख सावंत सरांनी केला ती झाली. कम्प्युटर झाले आणि मला वाटतं त्यावेळेस बिल गेट्स बारामतीला आले होते, त्यांच्या इंटेलचे चेअरमन आले होते. त्या कार्यक्रमासाठी तो एक मोठा उपक्रम झाला आणि त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून आपण कृषी तज्ज्ञ तर झालेलीच आहे ती संस्था, मग दूध असेल किंवा शेती असेल, सॉइल टेस्टिंग लॅब्स असतील, हे सगळे जे केंद्र सरकारचे उपक्रम आहेत ते सगळे आजही पहिल्यांदा बारामतीत होतात, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्या मागे आज व्यासपीठावर बसलेली ही सगळी टीम आहे. आणि हे अनेक वेळा गंमत म्हणून यांना चिडवते की हे सगळे 80 वर्षाचेच असं म्हणतात, म्हणजे त्यांचं दाखवतात त्यांचं सर्टिफिकेट, पण त्यांच्यातला उत्साह एखाद्या 18 वर्षाच्या किंवा 20 वर्षाचा इनोव्हेटरचा असेल आणि ते नवीन इनोव्हेशन आणि त्याच्याबरोबर होणारे बदल आणि ते आत्मसात करायची तयारी. बदल सगळ्यांमध्ये होत असतात, पण ते आत्मसात करायचं एक खूप मोठी जबाबदारी असते. कारण का आपल्याला वाटतं आपण सगळ्यातच स्किल आहोत, आम्हाला काय शिकवता तुम्ही, पण नाही, हे शिकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे केवढी क्रांती या देशात होऊ शकते. तुम्ही एक आधार कार्डचं उदाहरण बघा, एक आयडेंटिटी, एक हा आधार कार्डमुळे ते मनमोहन सिंग साहेबांच्या UPAच्या सरकारमध्ये आधार आलं आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य केवढं बदललं बघा. त्या आधार कार्डमुळे केवढी आयडेंटिटी मिळाली. आणि आत्ताच या टेक्नॉलॉजी ऑन व्हील्समुळे त्याचा उल्लेख त्यांनी केला, ChatGPT. मी पण ChatGPT खूप वापरते, पण अनेक वेळा असं आता कानावर येतंय किंवा अनुभवही झालेत, आता कुठले माहीत सांगणार नाही मी, पण अनेक वेळा 1-2 वेळा चुकीची माहिती ChatGPT मध्ये आलेली आहे. कारण का शेवटी हॅल्युसिनेशन अँड इट्स युअर ओन अनालिसिस. त्याच्यामुळे सगळंच काही तंत्रज्ञानावर न सोडता ऍप्लिकेशन, म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला नाही कंट्रोल करू शकत, आपण त्या तंत्रज्ञानाला कंट्रोल केलं पाहिजे. तो सुवर्ण मध्य हा ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज इथे होतोय. मग शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, शेती असतील, ह्याच्यात आदरणीय पवार साहेब, प्रताप पवार साहेब, प्रभुणे साहेब, विवेक सावंत सर यांनी इतकं आयुष्य सोपं करून टाकलंय. खरं आपलं ज्या गोष्टी तासनतास लागायचे त्या काही मिनिटात आता होतात. त्यामुळे हे या बदलाबरोबर तो बदल त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. पॉलिसी मेकिंग काय असतं की त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपला हा बदल, हे तंत्रज्ञान पोचलं तरच देशाची, समाजाची क्रांती होते. आणि ती क्रांती आज या टेक्नॉलॉजी ऑन व्हील्समध्ये होते. माझा विश्वास आहे की सगळीच सावंत सरांची सगळी टीम यांची मदत आम्हाला सगळ्याच बाबतीत होते, भाषेपासून तंत्रज्ञानापर्यंत सगळ्यामध्ये जी मदत तुम्ही करत आला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहू. आणि हेच आपल्या सगळ्यांचं नातं त्या शेवटच्या मुला किंवा मुलीपर्यंत राहून त्याच्या आयुष्यात तो कुठेही राहिला तरी तो एक ग्लोबल सिटीझन आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यालाही तो अधिकार आहे की जर ते मूल मुंबईत असेल, अमेरिकेत असेल किंवा बारामतीला असेल, काटेच्यावाडीला असेल, त्यांना समान संधी द्यायचं काम जे तुम्ही सगळे मिळून विद्याप्रतिष्ठान MKCL करतायत त्याला मी मानाचा मुजरा करते. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांची ही माहिती या देशाच्या मंत्रिमंडळापर्यंत ही पोहोचवणं, कारण का
अनेक वेळा आपण आयसोलेशनमध्ये काम करत असतो त्याची नोंद महाराष्ट्र आणि भारत सरकारने घ्यावी. आणि एवढा निधी जो बजेट्समध्ये ते अनाऊन्स करतात, फुल ना फुलाची पाकळी, त्याला अशाही प्रोजेक्ट्सला भारत सरकार आणि केंद्र सरकार द्यावा. त्याचा फॉलोअप आम्ही सगळे मिळून करू. आज आपण सगळे आलात, एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची, एक मोठ्या कामाची छोटी सुरुवात आज इथे होते. याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे. आपण आलात, सगळे पत्रकार आज आले. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करून या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन, जो प्रत्येक शिक्षक कदाचित आज इथे कार्यक्रम नसेल, पण लांडे सरांची सगळी टीम, त्यांचंही मनापासून आभार मानते, कौतुक करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.